सांगली जिल्ह्यात एसटी प्रवाशांच्या सुविधेसाठी जाहीर करण्यात आलेले संपर्क क्रमांक बंद। लवकरात लवकर सर्व संपर्क क्रमांक कार्यान्वित करा, सुराज्य अभियानाचे निवेदन। सांगली जिल्ह्यात प्रवाशांच्या सुविधेसाठी तसेच गाड्यांची माहिती देण्यासाठी एसटी बसच्या प्रत्येक आगारात चौकशी कक्षाचा अधिकृत संपर्क क्रमांक उपलब्ध करून दिलेला आहे। महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हे क्रमांक दर्शवण्यात आलेले आहेत। प्रत्यक्ष संपर्क केला असता सांगली जिल्ह्यातील विविध एसटी आगारातील जाहीर करण्यात आलेले बहुतांश अधिकृत संपर्क क्रमांक बंद अथवा अकार्यक्षम असतात। प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी हे सर्व क्रमांक तात्काळ चालू करण्यात यावेत आणि ते सुरू असल्याची नियमित पडताळणी सुरू करण्यात यावी, या मागणीचे निवेदन सुराज्य अभियानाच्या वतीने मिरज, विटा, ईश्वरपूर आणि पलूस येथील आगार व्यवस्थापकांना देण्यात आले। सांगली येथे विभागीय नियंत्रक श्री सुनील भोकरे यांना हे निवेदन देण्यात आले। या संदर्भात योग्य ती कार्यवाही करू असे आश्वासन सगळ्यांनी दिले। नमस्कार। आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पलूस आगारच्या ठिकाणी जे सर्वत्र बस स्थानकांमध्ये जे प्रवाशांच्या सोयीसाठी जे संपर्क क्रमांक दिलेले आहेत तर ते बऱ्याच ठिकाणी निष्क्रिय राहणे किंवा व्यस्त राहणे असा प्रकारचा त्रास होतो आणि ती प्रवाशांची गैरसोय होते। तर त्याचा त्रास दूर व्हावा, फोन कायम सुस्थितीत असावे किंवा एकच नंबर नसता त्याला पर्यायी नंबरही त्या जोडीला असायला पाहिजे आहे, अशा प्रकारचं निवेदन पलूस आगार प्रमुख श्री प्रवीण कोळी साहेब यांना आता या ठिकाणी आपण दिलेलं आहे आणि त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद आपल्याला मिळालेला आहे। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।